स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी। सुस्वागतम सुस्वागतम। या सृष्टीचा करता तो करविता बापा श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। आमच्या नाच मंडळाचे आधार दैवत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी लीन होऊन आज या ठिकाणी गावदेवी आई म्हाळसाई देवीच्या चरणी नतमस्तक होतो। आम्हा मुंबईकरांची रखवाली आई माझी मुंबादेवी हिचे आशीर्वाद घेऊन रंगभूमी ही रंग देवता हिच्या चरणी लीन होतो। आज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा राष्ट्रमाता जिजाऊ महारमाई भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो। आज रसिको, महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवगत असलेल्या या निरनिराळ्या कला आहेत आणि त्यातीलच ही एक कला
आपल्या सर्वांची लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध असं कोकणचा जागरण नृत्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समवेत होत आहे। त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय असे कोकण ग्रुप कोपरगाव या संपूर्ण टीम साठी एकदा सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। ज्यांचा खरंच डान्स आपल्या सर्वांना आवडला असेल, सुकाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई यांनी सादर केलेली कला जर खरोखर आपल्या सर्वांना आवडली असेल तर टाळ्या वाजवून त्यांना फक्त आपण आशीर्वाद या ठिकाणी द्यायचे आहेत। आणि माझ्या कलेला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सद्गुरु स्मरण तयासी कैचे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी की जिजामातेच्या स्वप्नांची आपण ठेवी जाण की जिजामातेच्या स्वप्नांची आपण ठेवी जाण हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्या मुघलांची उडविली मर्द मावळ्यांना संगतीला घेऊन की मर्द मावळ्यांना संगतीला घेऊन केले स्वराज्य निर्माण स्त्री जातीला वागवले तुम्हीच राजे मोठ्या अभिमानान राज्याचा प्रत्येक घटक राजे की राज्याचा प्रत्येक घटक राजे तुमच्यासाठी होता जीव की प्राण आणि मानाचा मुजरा करतात तुम्हाराजे ही छाती फुलून येते मोठ्या अभिमानान काय म्हणत आहे या ठिकाणी की मुळारंभी कार्या आरंभी श्री गजाननाला मन मंदिर पूजतो
रंगदेवता या नटेश्वराला गीत गाऊनी वंदन करीतो की जन्मदात्या माय पित्याला आणि या गुरुजनाला हृदयात स्मरतो अन ज्यांच्यामुळे या कलेत खरा हा रंग भरतो या माझ्या बसलेल्या रसिकांना मानाचा मुजरा करीतो काजळ लावून आले मी आज अवास नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातला या साज दिसते मी भारी जाणो अप्सरा मी आज नखरी वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीशी चाल आणि म्हणून गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी गुलाबी कलरचा रंग घातलेला आहे परिधान केलेला आहे कृपया त्यांच्याकडे बोट दाखवू नका आणि म्हणून या सुंदर अशा गाण्यावर या ठिकाणी गावदेवी आईच्या चरणी मी काय म्हणत आहे हे आई गावदेवी आई तुझा उत्सव हा खास सालाबादप्रमाणे भव्य दिव्य असा उत्सव या ठिकाणी मातेचा होत आहे आणि म्हणून चिमणबुवा तुमच्याकडे नंतर मी येतो हा म्हणून काय म्हणायचं आहे गावदेवी आई तुझा उत्सव हा खास भोळा तुझा भक्त आलो तुझ्या दर्शनास हरामाच नको आई कष्टाचा देखास लाभो सुख शांती आई माझ्या जीवनास हे गातो भूपाळी सांज सकाळी हे रखवाली भर तू सोळी नाम तुझे ओठी माझ्या सदा दिनरात आणि म्हणून सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात गावदेवी आई माझी तुझ हृदयात सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात गावदेवी आई माझी तुझ हृदयात या माझ्या या काव्य सुमनानी देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना हे रसिका करीतो मी सेवा तुमची सभा रंगना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना
कंपोज गोविंद तालुका लहानचा जिल्हा रत्नागिरी गाव दिवे आई माझी आदिष्टी आदि माया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा गुरुवर्य सुधाकर श्री स्वामी समर्थ नाथ मंडळाचा बोल संतोषी गणपती बाप्पा स्तवन झालेला आहे आणि आता वेळ आहे ती या गणाला या कार्यक्रमात निमंत्रित करण्याची आणि या सृष्टीचा करता तो करविता श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो आणि बाप्पाला या ठिकाणी या खेळात नाचण्यासाठी आमंत्रित करत आहे. काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. श्री गणा तुझी ही मंगल मूर्ती या देवादी देवात शोभे श्री गणा तुझी मंगल मूर्ती आणि साऱ्या त्रिभुवनात गाजे बाप्पा तुझी ही अगाध कीर्ती पाताच तुझी मंगल ही पाताच तुझी ही मंगल मूर्ती आनंदाला माझ्या येते ही भरती आणि चुकभूल घ्यावी पदरात गणेशा अरे तुझी छाया राहो या भक्ताच्या शिरावरती. आणि म्हणून या ठिकाणी जिमनबुवा काय गाणं गात आहे आपण नक्कीच ऐकाल आणि उत्तर देण्याचा प्रयत्न कराल. म्हणून शुभ कार्यात वंदितो तुला मी बापा गजानना. कोणतंही शुभ कार्य असू द्या ते
कार्य सफल सिद्धीस तेव्हा जाईल जेव्हा श्री गणेशाची आराधना केली जाईल, श्री गणेशाला जेव्हा पूजले जाईल. आणि म्हणून चिमणबुवा या ठिकाणी काय म्हणत आहे? शुभ कार्यात वंदितो तुला मी बापा गजानना, मनोभावे मी पूजितो तुझी रे करीतो आराधना. शुभ कार्यात वंदितो तुला मी बापा गजानना, मनोभावे मी पूजितो तुझी रे करीतो आराधना. ढोलकीच्या या तालावर घुंगराच्या या बोलावर, ढोलकीच्या या तालावर घुंगराच्या या बोलावर श्री गणा तू ये रे नाचत छनछना. मोरया तू ये रे नाचत छनछना.
स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे आणि शक्तिधुराची एक नटखट बाजू अर्थातच गवळण या ठिकाणी सादर करत आहे आणि सादर करण्यापूर्वी गवळणीचा बुवांना असा विषय मी देत आहे की आजच्या गवळणीत काना हा माझा नेहमीप्रमाणे लहानच आहे आणि कानाच्या नटखट खोड्या हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. कधी काना चेंडू फळी खेळत आहे, कधी काना गोट्या खेळत आहे. तर हा विषय या ठिकाणी सादर करत आहे. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे बुवांना चिमटा काढणे माझं काम आहे आणि ते या ठिकाणी मी करत आहे. आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. बुवांनी फक्त उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी बुवांना मी काय म्हणत आहे, पूर्वीचा गाणं आणि आताचा गाणं याच्यामध्ये नेमकं काय दडलंय हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणत आहे बघा की पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी. या ठिकाणी तुम्ही सगळे गवळणीसाठी मला माहिती आहे थांबलेले आहात. म्हणून काय म्हणायचं आहे की दादा पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, हातात बियरची बाटली. नुसता लाल होणार आहे बुवा मला माहिती आहे, मला काय फरक नाही पडत. जेवढा लाल व्हायचा तेवढा लाल हो तू. म्हणून की बघा पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, हातात बियरची बाटली. की पूर्वीच्या कानाला ती रूपवान राधिका ही जणू प्रेमिका वाटली. ताई बरोबर आहे की नाही? हा, गुलाबी साडी आण लाल लाल लाल. म्हणून की पूर्वीच्या कानाला ती रूपवान राधिका ही त्याची प्रेमिका वाटली, पण हल्लीच्या या लग्न झालेल्या कानाला सांगा, या कानाला सांगा दोन पोरांची आईस कशी काय पटली. बुवा मला वर्षानं भेटले, 2022 ला बोलले होते मी हाय म्हणून तू आहेस, बोलले होते ना. म्हणून 2023 ला म्हटलं आपण आराम करूया की नंदाचा हरी हा लबाड भारी, की दया दुधाची नेहमी हा करी तू चोरी. आड वाटेला उभा राहून हरी नुसता छेडी तो पोरी, आणि कशी चिरवते बघा या हरीची आज मी, याची चिरवते आज मस्ती मी सारी. आणि म्हणून अरे माझा गवळी दादा चालला गाव देवीच्या उत्सवाला. या ठिकाणी एका बाजूला हे सगळे सवंगडी गोट्या खेळत आहेत, इथे फक्त पेंडे नाही आहे. तेव्हा त्या गवळणी एका बाजूने जात आहे आणि त्या गवळणी एकमेकीला काय म्हणत आहे लक्ष असू द्या. अरे दारी 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 रा. म्हणून या ठिकाणी त्या गवळणी काय म्हणतात एकमेकींना, पोरीनो तुम्ही जरा सावध राहा,
फक्त ही उन्हाळ टोळी पहा. छोटी छोटी पोरं आहेत, सगळी ही सवंगडी आहेत. त्या गवळणी यांना सगळ्या वैतागलेल्या आहेत आणि म्हणून हे शब्द या ठिकाणी वापरत आहे. बुवा लिहून घ्या जीवन बुवा, कारण आम्ही बोलतोय आणि जीवन बुवांना ऐकायला एक जातात. म्हणून पोरींनो तुम्ही जरा सावध राहा. आता फक्त ही उन्हाळ टोळी पहा. कळ काढायची सवय यांना है मोठी. ते गवळ म्हणत आहे, अगं कळ काढायची यांना सवय हाय लई मोठी. या लबाड या लांडग्या काय म्हणतोय चिमण बुवा, अरे कळ काढायची यांना सवय हाय लई मोठी. या लबाड या लंगड्या कानाची. बुवा तिथे पेंड्या नाही आहे, तिथे वाकड्या आहे, सुदामा आहे, काना आहे, म्हणून ती राधा का म्हणते, अरे काढ काढायची याला सवय हाय लई मोठी. या लबाड्या लंगड्या कानाची आज ठेसून टाकूया कोटी. या लबाड्या लंगड्या कानाची आज ठेसून टाकूया कोटी. तुम्ही जरा सावध राहा. फक्त ही उन्हाळ टोळी पहा. पोरीनं तुम्ही जरा सावध राहा. फक्त ही उन्हाळ टोळी पहा. कळ काढायची
टाकूया गोटी. तिच्या जन्माची बुवा एक खूण, एक सुंदर नारी, तिच्या जन्माची बुवा एक खूण, आणि पुढे ती झाली बुवा कोणाची सून. एक सुंदर नारी, तिच्या जन्माची बुवा एक खूण आहे, आणि पुढे ती कोणाची सून झालेली आहे हे बुवानी सांगायचं आहे. आणि प्रश्नाची प्रत या ठिकाणी बुवानी घेऊन जायची आहे. ज्याचा जसा अभ्यास आहे त्याचं तसं सादरीकरण आहे या ठिकाणी मार्मिकतेच्या दृष्टिकोनातून. कारण मंडळी शक्तितुरा हा मार्मिकतेचा अभ्यास आहे, आणि म्हणून या ठिकाणी चिमण बुवांना मी काय म्हणत आहे त्याने नक्कीच उत्तर द्यायचं आहे. की घोड्याच्या शर्यती, की घोड्याच्या शर्यतीत हा गाढव कधीच धावत नाही. की घोड्याच्या शर्यतीत हा गाढव कधीच धावत नाही. आणि या रंगभूमीवर खोट बोलणाऱ्याची नौका, हे चिमण बुवा, अरे या रंगभूमीवर खोट बोलणाऱ्याची नौका, ही रंगदेवता किनारी कधी लावत नाही. कि मुंह में राम और बगल में चोरी करने वाले पुजारी ने किती वाजवला घंटा. कि मुंह में राम और बगल में चोरी करने वाले पुजारी ने किती वाजवला घंटा, तरी त्याला देव हा कधी पावत नाही. आणि गल्लीत वाघ बनून रोज फुकणार हा कुत्रा, अहो हा कुत्रा हा कधी कोणाला चावत नाही. ही राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आता योगायोगाने चिमण बुवांचं नाव आहे देवेंद्र आहे, आणि आज देवेंद्रावर नवीन विषय आहे, बुवाने उत्तर द्यायचं आहे. म्हणून काय म्हणतोय, मोठ्या तोऱ्यात होतास तू, सुतार दादा, मोठ्या तोऱ्यात होतास तू, आता असा का जगतो सर. चिमण बुवा अगदी वर्षानं भेटलो बुवा, म्हणून वर्षानं विचारतोय, अरे मोठ्या तोऱ्यात होतास तू, आता असा का जगतो सर. सांग मला तू देवेंद्र, हे देवेंद्र, अरे सांग मला तू देवेंद्र, शाप कुठले भोगतोस तू. सांग मला तू देवेंद्र, सांग मला तू देवेंद्र, शाप कुठले भोगतोस तू. सांग मला तू देवेंद्र, शाप कुठले भोगतोस तू. सांग मला तू देवेंद्र, शाप कुठले भोगतोस तू. मोठ्या तोऱ्यात होतस तू, मोठ्या तोऱ्यात होतस तू, आता असा का जगतो सर. मोठ्या तोऱ्यात होतस तू, आता असा का जगतो सर.
एकीकडे आपल्याला वेळेचे बंधन आहे, त्यामुळे थोडक्यात या ठिकाणी कार्यक्रम सादर करत आहे. या ठिकाणी माझ्या पहिल्या वरीचे नाव या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे आपण मला सहकार्य केला त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर झिमन बुवा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.